वर्ग 8वा प्रकरण 5वे गणित विस्तार सूत्रे। पहा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण a अधिक b कंसाचा घनचा विस्तार कसा करायचा आणि त्यावरील उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायचे शिकलो आहे 5.2 मध्ये। आता आपण या तासिकेत a वजा b कंसाचा घनचा विस्तार कसा करायचा आणि त्यावरील उदाहरणे कसे सोडवायचे हे शिकणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे a वजा b कंसाचा घनचा विस्तार कसा करा। a वजा b कंसाचा घन बरोबर a वजा b आपण 3 वेळेस गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे। बरोबर a वजा b पहिल्या कंसात आणि a वजा b गुणिले a वजा b म्हणजेच a वजा b चा वर्ग, ठीक आहे। आता a वजा b कंसाचा वर्ग याचा विस्तार काय होतो, a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग या ठिकाणी दिलेला आहे। आता a वजा b ने त्या कंसाला गुणलं तर तो गुणाकार अशा पद्धतीने लिहावा लागेल, a गुणिले कंस वजा b गुणिले पण कंस, ठीक आहे। आता पहा, त्यानंतर त्याच्यानंतरची स्टेप आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच पहा a चा घन वजा 2a वर्ग b कंसाला गुणताव आपण याने अधिक a b चा वर्ग वजा a चा वर्ग b अधिक 2ab चा वर्ग वजा b चा घन, ठीक आहे। ही स्टेप झाली। त्याच्यानंतर a चा घन वजा 3a वर्ग b कारण वजा 2a वर्ग b अधिक वजा 1a वर्ग b म्हणजेच किती 3a वर्ग b अधिक a वर्ग b अधिक 2ab चा वर्ग बरोबर 3ab चा वर्ग आणि वजा b चा घन जशाला तसा। अशा पद्धतीने हे सूत्र तयार झालं। आता या सूत्रावर आधारित खाली काही उदाहरणं सोडून दिलेली आहेत, ते पण अभ्यासायचे घरी आणि त्यावर आपण आता सराव संच 5.3 पाहणार आहोत। त्याआधी बघा, या ठिकाणी हे मला समजलं हे आपल्याला दिलेलं आहे। बघा काय समजलं तर या ठिकाणी हा बघा, हे दोन्ही सूत्र आपल्याला लिहून दिलेले आहे। या दोन्ही सूत्राचा उपयोग करून आपल्याला आता सराव संच 5.3 सोडवायचा आहे। आता हे 5.3 मधलं पहिलं उदाहरण पहा, 2m वजा 5 चा घन याचा विस्तार आपल्याला करायचा आहे। 2m वजा 5 चा घन मी या ठिकाणी तुम्हाला ते सोडून दाखवतो, थोडं काळजीपूर्वक लक्षपूर्वक पहा। 2m वजा 5 कंसाचा घन। आता या दुसऱ्या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला हे सोडवायचं आहे। 2m वजा 5 कंसाचा घन बरोबर पहिले काय लिहावं लागेल, पहिल्या पदाचा घन म्हणजेच 2m चा घन वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 5 चा घन वजा 3 गुणिले पहिले पद म्हणजेच 2m गुणिले दुसरे पद म्हणजेच 5 कंसात 2m वजा 5। हे झालं आपल्याला सूत्र वापरून आपण हे या ठिकाणी लिहिलेलं आहे। या ठिकाणी 5 लिहायचं आहे आपल्याला, ठीक आहे। बरोबर आता पहा दुसरी स्टेप, 2m चा घन म्हणजेच 2 चा घन 8, m चा घन म्हणजेच m चा घन जशाला तसा वजा 5 चा घन, 5 5 25 25 5 125 बरोबर वजा 125, ठीक आहे। वजा 2 गुणिले 3 3 गुणिले 2 3 2 6 6 गुणिले 5 5 क 30 म्हणजेच वजा 30m, ठीक आहे, वजा 30m कंसात 2m वजा 5 जशाला तसे 2m वजा 5, ठीक आहे। ह्या कंसात जशाला तसा बरोबर। आता पहा 8m चा घन जशाला तसे 8m चा घन वजा 125 पण जशाला तसे वजा आता 30m ने 2m ला गुणा 30 दोन्ही 60 वजा 60m m गुणिले m चा वर्ग म्हणजेच 60m चा वर्ग वजा गुणिले वजा अधिक हे 60 आहे। 30 गुणिले 5 5 त्रिक 15 म्हणजेच 150m 150m बरोबर। आता उतरत्या क्रमाने आपल्याला हे लिहायचं आहे, m चा घन म्हणजेच 8m चा घन वजा 60m चा वर्ग वजा 60m चा वर्ग
त्याच्यानंतर यमचं पद 150 यम अधिक 150 यम अधिक 150 यम आणि नंतर शेवटचं पद म्हणजे वजा 125 वजा 125. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. ठीक आहे. आणि बाकीचे उदाहरणं देखील अशाच पद्धतीने तुम्ही सोडवा आणि आपल्या ग्रुपवर पाठवा. ठीक आहे. धन्यवाद.